तर मला आणखी त्याच मॅडमनी अजून 2 पनीर 65 पार्सल करा सांगितलेत. त्यांना टेस्ट आवडलेली आहे. नमस्कार मित्रांनो, आज आहे डेज ऑफ 299 या चॅलेंजचा 8वा दिवस. तर मी आज तयार झालो, आता जात आहे शॉपकडे जात असताना मग मी आलो बेकरीवर आल्यानंतर पिझ्झा बेस आणि ब्रेड घेतो आणि हे मटेरियल घेऊन जातो आता शॉपवर. तर हे बघा मित्रांनो, समोर जे डिलिव्हरी बॉय जातोय, डिलिव्हरी एजंट आहे, फ्लिपकार्ट ॲमेझॉनचे पार्सल वगैरे देतो. तर एक टाइम असा होता मित्रांनो, मी पण हा काम केलंय 2 वर्ष, डिलिव्हरी प्रायव्हेट लिमिटेड मध्ये काम केलंय 2 वर्ष. मी पण असंच मित्रांनो बॅग वगैरे घेऊन जायचो. डेली 100-150 किलोमीटर रनिंग व्हायची माझी. असंच मी पण जायचो बॅग वगैरे समोर पोतं ठेवून. रोज 60-70-80 कधी पार्सल राहत होते. 100-150 किलोमीटर रोज जायचो रनिंग रोज. तर मित्रांनो पाठ वगैरे दुखायची, अंग वगैरे दुखायचं. पण मित्रांनो आज काही टेन्शन नाही. मग आज स्वतःचा बिझनेस टाकलाय पवार कॅफे या नावानं. मेहनत तर प्रत्येक फील्डमध्ये करावंच लागते मित्रांनो. मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही. त्यावेळेस पगार मित्रांनो मला होती 12-13 हजार, पण आता 15,000 रुपये पगार झाले डिलिव्हरी बॉयची. मित्रांनो वेळ ही नक्की बदलते. तुम्ही फक्त ठरवा स्वतःला काय करायचं आहे काय नाही. मग मी चंद्रशेखर किराणा दुकानावर आलो, किराणा वगैरे घेतलं. आता जात आहे पवार कॅफेवर. मग मी किराणा माल घेऊन आलो दुकानावर. तर इकडे बघा आमचा संदेश साफसफाई करत आहे. मग मी सर्व गाडीमध्ये माल भरलो आणि आमच्या स्टाफ मेंबरला घेऊन जात आहे शाखा नंबर 3ला. दुकानातून माल वगैरे काढतायत. मी आलो दुकानावर. राठोडनी सर्व साफसफाई करून टेबल खुर्च्याची सेटिंग लावले. 1 तास झाला सेटिंग लावून, पण आणखी कस्टमर आले नाहीत. आणखी भावनी पण झाली नाही आमची. तर हा सेटअप पण बंद आहे. आणखी 1 ते 2 तास लागतील हे सेटअप उघडायला. चला तुम्हाला दाखवतो अंडरग्राऊंडची दुकान साफसफाई झाली आहे का नाही. तर हे बघा इकडे साफसफाई वगैरे चालू आहे. हाफ ड्युटीवर आहे. आता जात आहे घरी. 5 वाजता भेटेल मित्रांनो मी तुम्हाला. मग थोड्या वेळाने कस्टमर आले आणि कस्टमरचं ऑर्डर पण राठोडने घेतले. कस्टमर आले, मी आता ऑर्डर घेत आहे. डब्याचा द्यायचं सांग. स्मॉल मीडियम. आणखी दुसरं एक व्हेज चीज पिझ्झा मीडियम. तर आणखीन एक कस्टमरचा मला पिझ्झाचा ऑर्डर आला. टेबलचा आहे हा पण. मला पण भूक लागली होती. मी पण 1 प्लेट मंचुरियन खात आहे. सरांनी 1 सँडविच आणि पनीर पिझ्झा सांगितले. शॉपवर प्लेट वगैरे संपले होते आणि पिझ्झा बॉक्स सँडविच बॉक्स वगैरे संपले होते. मग मी सँडविच बॉक्स वगैरे घेतला. आता जात आहे रिटर्न शॉपकडे. मग मी प्लेट वगैरे घेऊन ह्या आपण ब्रँचला आलो. टोटल 10 प्लेट घेतलं होतं. ह्या ब्रँचला 5-5 प्लेट आणलो. आणि इकडे बघा कस्टमर कोणीच नाहीत. 1 मिनिट दाखवतो तुम्हाला. कस्टमर कोणीच नाही. पूर्ण कॅफे खाली आहे. आणि बघा आमचे स्टाफ मेंबर बघा, हो का, हे बघा इकडे बसलाय, हो का, गाणे ऐकत. हे बघा अंकुश बघा, हो का, हे बघा इकडे निवांत टाइमपास करलेला आहे. आणि इकडे बघा राहुल आणि समाधान, हो का गेम खेळायला. हो का समाधान बघा गेम खेळत आहे. राहुल पण गेम खेळत होता आता, हो का गेम चालू आहे राहुलचा पण. त्या ब्रँचसाठी मोमोज लागत होते. मोमोजचा स्टॉक संपला होता. आता हे मोमोज घेतलो. आता मोमोज घेऊन जात आहे त्या ब्रँचला. संध्याकाळ झाली. मग आमच्या रोहितने बघा सर्व स्टॉलचा सेटअप करून ठेवला होता. मी आता आलो, मला यायला उशीर झाला. हे बघा पण कस्टमर कोणीच नाहीत. हे बघा आज तर एवढं मार्केट थंड आहे ना. हे बघा इकडे सुनील फ्राय मारत आहे. हा नूडल्स आहे, नूडल्स. हे बघा ह्या ब्रँचला पण कस्टमर नाहीत. हे बघा पूर्ण टेबल खाली आहेत. म्हणजे फक्त 2 कस्टमर बसले आहेत. 2 टेबल बसलेले आहेत फक्त. हे बघा इकडे आमचं बंटी सँडविच तयार करत आहे. 2 व्हेज सँडविच ऑर्डर आले. मग म्हणलं कस्टमर वगैरे नाहीत, म्हणलं मी पण आता 1 कप चहा घ्यावं. आता मी चहा पित आहे. मग 1 ब्रँच श्रीचं 1 फ्रेंच फ्राईजचं ऑर्डर आलं. हे बघा आमचं रोहित इकडे फ्राय करत आहे फ्रेंच फ्राईज. तर या भैयाला पण 1 फ्राईड मोमोज ऑर्डर रेडी करून दिला आमचा रोहितने. तर आता मला पण भूक लागलेली आहे. मी आता वस्तादला सांगत आहे 1 नूडल्स मंचुरियन मिक्स. सुनील 1 नूडल्स मंचुरियन करा मिक्स, मी खाणार आहो. तर अशा प्रकारे आमच्या वस्तादला सांगितलं मी नूडल्स मंचुरियन मिक्स तयार करायला. आता बघा वस्ताद तयार करत आहेत नूडल्स मंचुरियन मिक्स. तर हे भैयानी मला पनीर चीज पिझ्झा मीडियम पार्सल करायला सांगितले. आता मग मी ते ऑर्डर घेतलेलं आता सांगत आहे वस्तादला, हो का 1 पनीर पिझ्झा मीडियम करा, पनीर पिझ्झा मीडियम. तर अशा प्रकारे मी सांगितलेलं ऑर्डर तयार झालेलं आहे माझं नूडल्स मंचुरियन मिक्स. तर पिझ्झा रेडी झाला. भैयाला देऊन टाकलं भाऊनं माझ्या. अजून एका कस्टमरचं मला 1 नूडल्स आणि 1 फ्राईड राईसचं पार्सलचं ऑर्डर आलं. 1 पावभाजी टेबल आहे. ह्या सरांनी मला 2 फ्राईड राईस, 2 नूडल्स आणि 1 पावभाजी पार्सल सांगितले. आता मग मी ऑर्डर वस्तादला सांगत आहे सुनील 1 पावभाजी, 2 नूडल्स आणि 2 फ्राईड राईस पार्सल करा. मग ऑर्डर रेडी करून सरांना देऊन टाकलो. तर मला एका कस्टमरचं 1 पनीर 65, 3 फ्राईड मोमोज आणि 1 स्पेशल पिझ्झा ऑर्डर आलं. आता पनीर 65 साठी हे बघा अगोदर पनीरला फ्राय करावं लागते कॉर्नफ्लॉवरमधून. इकडे फ्राय झाले. आता हे फ्राय झाल्यानंतर सुनील वस्तादला देतो. मग सुनील वस्ताद फ्राय करतील आणि प्लेट रेडी करतील. तर भैयानी 1 स्टीम मोमोज पार्सल सांगितले. तर मला अजून एका कस्टमरने 1 रोल पार्सल करायला सांगितलं आणि त्यांनी अंडरग्राऊंडला पिझ्झा वगैरे सांगितलेत पार्सलचं. आता इकडे बघा आमचा रोहित, हो का पोटॅटो रोल रेडी करत आहे. हे बघा संध्याकाळी पण कस्टमर येत होते. थोड्या वेळाखाली कस्टमर होते मित्रांनो, पण आता बघा गर्दी वाढली. पूर्ण टेबल हाऊसफुल व्हायला आलेत.
अशा प्रकारे भैयाचे स्टीमोज पार्सल होत आहेत. हे बघा त्यासाठी मॉयनीज पॅक केला रोहितने. आता ह्याच्यानंतर शेजवान चटणी पॅक होईल. आता मित्रांनो थोड्या वेळाखाली कोणीच कस्टमर नव्हते. हे बघा आता एवढं हाऊसफुल झाले ना. हे बघा आता 1 तास झालं मी ऑर्डर रेडी केलो, पण मला आता खायला वेळ भेटत नाही. हो का, ह्या सरांनी मला 2 प्लेट मंचुरियन पार्सल करायला सांगितले. तर मला आणखी त्याच मॅडमनी अजून 2 पनीर 65 पार्सल करायला सांगितलेत. त्यांना टेस्ट आवडलेली आहे. अजून 2 पनीर 65 पार्सल सांगितलेत मला. अशा प्रकारे हे बघा मित्रांनो पनीर 65 फ्राय केलो. आता हे आमचे वस्ताद अजून फ्राय करतील ह्याला. अशा प्रकारे हे बघा 2 पिझ्झा पार्सलचे आहेत. पार्सल केला बंटीनं आमच्या. हे पिझ्झा पण पार्सल आहे. आता पिझ्झा पॅक झाल्यानंतर कस्टमरला देऊन टाकतो. आणखी मला 3 मंचुरियन ऑर्डर पार्सलचं आलं. सुनील 3 मंचुरियन पार्सल करा. त्या सरांनी मला एक मंचुरियन पार्सल करायला सांगितले. सरांना मंचुरियन रेडी करून दिलो. ह्या सरांनी एक फ्राईड मोमोज सांगितले पार्सल. फ्राईड मोमोज पार्सल झाला. आता सरांना देऊन टाकतो पार्सल. ह्या सरांनी एक नूडल्स एक मंचुरियन पार्सल करायला सांगितले. सुनील एक नूडल्स एक मंचुरियन पार्सल. मग भैयानी एक व्हेज सँडविच सांगितलं खायला. मग दुकान बंद करायची वेळ झाली. थोड्या वेळाने हे जे सेटअप लावलं होतं सकाळी टेबल खुर्च्या गोळा करून शॉप बंद होईल. हा पण सेटअप थोड्या वेळात आमचा रोहित हो का इथं बसलाय. हा पण सेटअप रोहित बंद करल. तर मित्रांनो मी 10 मिनिटात सेटअप हा सगळा बंद करणार आहे. तर भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद. हा होता डेज ऑफ 299चा 8वा दिवस. 299 दिवस पूर्ण करणार. जर तुम्ही या प्रवासात असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.